टू बंपर उभ्या केल्या आत्ताच्या 51 लाख गाड्या, ते पण मी 6 फूट धरलं ॲव्हरेज, त्याच्यात ट्रक पण आहेत, त्याच्यात टेम्पोज पण आहेत. तर बंपर टू बंपर उभे केलं, इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत 1000 किलोमीटर लाईन लागेल. कारण कंट्रोलच नाही ना. त्या गाड्यांवरनं जायला 9 तास लागेल प्लेनला. अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं. हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात, इकडे बोलतायत, 6 महिन्याने इथे निवडणुका लागल्यात, इथे बोलतात. पण जे महत्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल, काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र. असा महाराष्ट्र होता. बरं, लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत? छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, छोट्या छोट्या गरजा आहेत. त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील आणि नुसतंच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हे तर तुमचं अस्तित्व, मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत, योजना तर जाऊच दे. एक्झॅक्टली ना. आता हा विचार आहे ना, हा मगाशी तुम्ही मांडलात, ज्याचा त्रास मी आत्ता सहन करतोय, हा सगळ्या मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे, एक क्षणभर आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात की पिढ्यानपिढ्या इकडे राहत आहेत, त्यांचे पण घसे बसलेत, त्यांना पण आजार पण भोगावं लागतंय. आणि तरी सुद्धा ते लोक केवळ आम्ही इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्या विरोधात त्रास होतोय तरी देखील भाजपला मतदान करणार असतील तर त्यांना वाचवायला भाजपवाला नाही येणार. त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकच आहे, समाज मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका, आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. तुम्ही योग्य लोक कोण काय करतंय याच्यावरती मतदान होणार आहे की नाही. आणि जर समजा चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे जर समजा तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरच्यांना जे चुका करतायत त्यांना कधीच कळणार नाहीत की आपल्या चुका आहेत म्हणून. वाचवायलाच कोण येणार. माझं काय म्हणणं आहे की मुंबई आपण म्हणतो आता डेव्हलप करा, तेवढी आता क्षमता राहिलेली नाही मुंबईची. आज मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, FSI वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा. म्हणजे ट्रेनची म्हणा, मेट्रोच्या म्हणा, हे बंद करा. म्हणजे उद्या आज झोपडपट्टी बांधली की, म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की आमच्या इथे कुठे झोपडपट्टी बांधली की लगेच येऊन म्युन्सिपालिटी ती तोडायची. आज त्यांनाही माहिती आहे, आज मी ते झोपडपट्टी बांधली की मला इथे जे काही टावर होईल त्याच्यात मला जागा मिळेल. त्यामुळे येत आहेत ना. बेसिक प्रॉब्लेम तोच आहे ना. काय मी परत तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या सेवा जेव्हा सुरू करता, मेट्रो असेल, रेल्वे असेल किंवा इतर कुठच्या अजून दुसऱ्या काय मोनोरेल असेल, किंवा तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवरती पहिल्यांदा बंधनं आणली पाहिजेत. ते बंदच झालं पाहिजे म्हणतो आता, पण ते होतच नाहीये ना. किंवा तुम्हाला घ्यायची असेल गाडी, ज्याच्याकडे आता एक गाडी करा येते प्रत्येक घरी. का मी तेच सांगतो, लंडन पासून परत येऊ शकतं 1000 किलोमीटर एवढं रांगा लागतं. राज्य आपल्याला बघा, प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये आम्ही सगळेच आलो या सगळ्या गोष्टींमध्ये. एक कायदा करा गाड्यांबद्दल, सगळेजण मानतील. काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये? बरं, जेवढ्या रजिस्टर्ड रिक्षाज आहेत तेवढ्याच अनरजिस्टर्ड रिक्षाज आहेत. कोणी त्याला अनधिकृत म्हणतात. अनधिकृत. आणि मागे एकदा मी झाली तर 10 वर्ष झाली त्यावेळेला एक अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांबद्दल आंदोलन केलं होतं. 4000 रिक्षा फाटल्या होत्या. गव्हर्नमेंटनेच पकडल्यानंतर त्या फाडल्या होत्या. जवळपास 2-1000 टॅक्स्या डिसमेंटल केल्या होत्या. त्यावेळेला सरकारला सांगून मी करून घेतल्या होत्या. मला असं वाटतं काँग्रेस होती त्यावेळेला, काँग्रेसचं सरकार. काहीतरी म्हणजे मुंबई जर का वाचली तर काहीतरी. पण म्हणून आहे ना, आतापर्यंत आम्ही केलेली कामं लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलंय. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही ज्या तळमळीने